नमस्कार, बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवात राजकीय घडामोडीने करतो आहोत। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये राजकीय गाठी भेटींना वेग आलेला आहे। काही नेते पक्ष बदलाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत। भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे पक्षांतर करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। अशातच शरद पवार हर्षवर्धन पाटलांची बैठक झालेली आहे। हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली। बैठकीत राजकीय चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। अजित पवारांमुळेच गेल्या वेळी हर्षवर्धन पाटलांनी काँग्रेस सोडून भाजपचं कमळ हाती घेतलं होतं, पण आता अजित पवार महायुतीसोबत आल्यामुळे हर्षवर्धन पाटलांची राजकीय कोंडी झाली आहे। इंदापूर मतदारसंघातून लढण्यासाठी हर्षवर्धन पाटील इच्छुक आहेत, मात्र अजित पवारांनी इंदापूरमधून पुन्हा एकदा दत्ता भरणेंच्या उमेदवारीचे संकेत दिलेत। या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील भाजप सोडून शरद पवार यांच्या पक्षात सामील होण्याच्या चर्चा सुरू आहेत। या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांच्या भेटीला महत्त्व आहे। नाही असं काय, आता आज माझी पवार साहेबांची इथं भेट झाली। आता 2.5-3 तास आम्ही बरोबरच होतो, पण ती हे विषय होते राजकीय कुठली या संदर्भातली चर्चा झालेली नाही। आणि मला असं वाटतं त्या संदर्भात माझ्याशी काही कोणी बोललेलं नाही। आमचे प्रांत अध्यक्ष बावनकुळे साहेब हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत। आता ते कोणत्या रेफरन्समध्ये बोलले, काय बोलले हे मला काही माहीत नाही, पण माझ्याकडून तरी अशी कुठली भूमिका किंवा मी काही निर्णय घेतला वगैरे अशी तर माझ्याकडची कुठली भूमिका झालेली नाही। न मी कोणाला भेटलो नाही की आता जे अजितदादा पवारांचे जे दौरे चालू आहेत त्या दौऱ्यामध्ये साधारणतः असं बोललं जातंय की ज्या तालुक्यातला जो सिटिंग आमदार असेल त्याला ते तिकीट मिळणार। आणि त्यामुळे साहजिकच आमच्या मतदारसंघातले जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांचा खूप आग्रह आहे। साहजिक लोकशाही आहे, प्रत्येकाला आपापलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे। त्यात असं ठरलं होतं की अजितदादा असं म्हणाले होते आणि ते भाषणात पण म्हणाले आल्यानंतर की देवेंद्र फडणवीस इंदापूर तालुक्याच्या संदर्भातला जो निर्णय घेतील तर तो निर्णय मी मान्य करेन। आणि मलाही देवेंद्र फडणवीस साहेब असे म्हणले की मी हा संदर्भातला निर्णय घेईल। त्यामुळे आता आम्ही वाट बघतोय की फडणवीस साहेब या संदर्भातला काय निर्णय घेतात।